Hello students, today we are taking lecture number 15. तुम्हाला माहिती आहे आपलं सुरू आहे 12वी मॅथ्स पेपर 1 एक्सरसाइज 4.3 आणि टॉपिकचं नाव आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्स. आता आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. तर लेट अस सी द क्वेश्चन नंबर 9 एक्सरसाइज 4.3. क्वेश्चन नंबर 9, equations of pairs of equations of pairs of opposite sides of parallelogram are x square minus 7x plus 6 is equal to 0 and y square minus 14y plus 14 is equal to 0. Find the joint equation of its diagonals. Find the joint equation of its diagonals. दोन आहेत ते, त्यामुळे डायगोनलचा प्लुरल. तर पहा आपल्याला काय काय दिलेलं आहे या ठिकाणी. Equations of pairs of opposite sides of a parallelogram. समांतरभुज चौकोन parallelogram are x square minus 7x plus 6. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे क्वाड्रॅन्टल सिस्टीम. x आणि y ऍक्सिस, x आणि y ऍक्सिस. आता पॅरलोग्राम काढायचा आपल्याला, म्हणजे इक्वस्ट ऑफ 4 व्हर्टायसेस, 4 अंत्यबिंदू. समजा ABCD आहे, ABCD. आता या ठिकाणी दिस इज द पॅरलोग्राम ABC आणि D, ABCD. आणि म्हणून आपण अश्युम करायचं, कन्सिडर द पॅरलोग्राम, कन्सिडर द पॅरलोग्राम ABCD. आता तुम्हाला काय दिलंय ते पहा. इक्वेशन्स ऑफ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम. अपोजिट साइड, which are opposite side AB and C. दुसरी पेअर AD and BC, म्हणजे BC आणि AD. आणि म्हणून पहिली साइड, हे जे पहिली पेअर आहे AB
आणि CD या दोन लाईन्सचं जॉईंट इक्वेशन आहे x स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर let joint equation of opposite side the AB and CD joint equation of sides AB and CD म्हणजे AB आणि CD हा opposite sides चा joint equation. Let joint equation of sides AB and CD is हे पहिलं जे दिलं आहे x square minus 7x plus 6 equal to 0 equation number 1 factorizing x 6 चे फॅक्टर 6 1 minus 7 पाहिजे आणि म्हणून मायनस म्हणजे या ठिकाणी याचा गुणाकार -6 गुणिले -1 इज इक्वल टू +6 आणि हे झालं -6x आणि बेरीज झाली -7x and therefore it is equal to x square minus 6x minus x minus 7x ची 4 केली plus 6 is equal to 0 या पहिल्या दोन मध्ये कॉमन निघते x minus 6 x कॉमन काढल्यास आणि या दोन मधून कॉमन निघते फक्त मायनस x minus 6 नंतर ब्रॅकेट कॉमन निघते therefore x minus 6 दुसऱ्या कंसामध्ये x minus 1 is equal to 0 and therefore the separate equations of the lines हे जॉइंट इक्वेशन आहे याला जॉइंट इक्वेशन म्हणतात आहे the separate equations of the lines are दोन इक्वेशन पहिली लाइन x minus 6 is equal to 0 that is x is equal to 6 दूसरी लाइन x minus 1 is equal to 0 that is x is equal to 1 आता x is equal to 1 आपल्याला माहित आहे x is equal to 6 आपल्याला माहित आहे आणि आपल्याला चांगलं माहित आहे की इक्वेशन ऑफ लाइन और इक्वेशन ऑफ पहिले पाहिजे आपल्याला इक्वेशन ऑफ x एक्सिस हे यापूर्वी पाहिलं आपण इक्वेशन ऑफ y एक्सिस इक्वेशन ऑफ x एक्सिस काय आहे इक्वेशन ऑफ x एक्सिस y is equal to 0 इक्वेशन ऑफ y एक्सिस x is equal to 0 म्हणजे ज्याची x is equal to 1 आला आहे x is equal to 6 आलेला आहे याचा अर्थ ह्या लाईन या अक्षराला काढलेला आहे कोणत्या y अक्षराला x is equal to 1 आता x is equal to 1 y एक्सिस ला पॅरलल हे पहा ही एक लाईन आहे या y एक्सिस ला पॅरलल ही एक लाईन आणि ही दुसरी लाईन x is equal to 1 ही x is equal to 6 हे कारण याच्यापेक्षा हे दूर आहे therefore this line is x is equal to 1 this line is x is equal to 6 त्यानंतर आता अशा प्रकारे आपण या दोन लाईन काढलेल्या आहेत x is equal to 6 x is equal to 1 आता दुसरं पाहायचं आता काय असून केलं आपण सुरुवातीला आपण असं असून केलं की AB आणि CD या दोन लाईनचं जॉइंट इक्वेशन पहिलं आता दुसरं दोन ज्या लाईन उरलेल्या आहेत त्या कोणत्या आहे BC आणि AD अपोजिट साइड्स BC आणि AD and therefore let joint equation of what's that joint equation of sides joint equation of sides opposite कोणत्या कोणत्या आहे BC आणि AD BC and AD is कोणतं हे दुसरं y square minus 14y
plus 40 is equal to 0. Equation number 7. Again, factorizing this equation, factorize करा. y square चे फॅक्टर y 40 चे फॅक्टर असे पाहिजे आपल्याला की जे तुम्हाला काय देईल त्याची -14 मिळेल आणि म्हणून या ठिकाणी 10 and 4 10 चौक 40 पण आपल्याला पाहिजे -14 म्हणून -10 -4 म्हणजे काय झालं -10 -4 चा गुणाकार किती आला +40 आणि याची सम केल्यास -10y -4y बरोबर -14y and therefore can be written as y square -10y y square -10y -4y plus 40 is equal to 0. Therefore या दोन मधून कॉमन काढा काय कॉमन निघते y रिमेनिंग इज y -10 या दोन मधून माइनस कॉमन 4 कॉमन निघते आणि माइनस कॉमन निघते therefore y -4 आहे 40 is equal to 0 आणि म्हणून या ठिकाणी आता काय उरलेलं आहे या ठिकाणी उरलेलं आहे y -10 कॉमन निघते आहे दोन्ही ठिकाणी y -10 आहे and that's why y -10 दुसऱ्या कंसात y -4 हेच फॅक्टर या ठिकाणी आहे y -10 y -4 क्रॉसवर्ड and therefore the separate equations of the lines are separate equations of the lines. These are the two lines. Lines are y -10 is equal to 0. That is y is equal to 10. Y -4 is equal to 0. That is y is equal to 4. आता या लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे y is equal to 10. आपल्याला माहिती आहे इक्वेशन ऑफ x axis y is equal to 0 कारण y कोऑर्डिनेट हा x अक्षावर 0 असतो आणि म्हणून y is equal to 4 y is equal to 10 ह्या y axis ला पॅरलल आहे म्हणजे अशा येणार अशा त्याच्या अंतरावर जे काही अंतर असेल अशा त्या आपण ड्रॉ करू शकतो आणि म्हणून y is equal to 4 y is equal to 4 this is y is equal y is equal to 4 कारण हे कमी अंतर आहे and y is equal to 10 हे लाईन y is equal to 10 is this line अशा प्रकारे आणि आता आपण आपल्या ABCD या पॉइंट्सचे कोऑर्डिनेट काढू शकतो पहा आपण पहिले A चे काढू कोऑर्डिनेट अगदी बारकाईने पहा A हा किती अंतरावर आहे x अंतर किती आहे 1 हे बघा 1 म्हणजे A चा x कोऑर्डिनेट 1 B तसंच B चा पहा B सुद्धा x ऍक्सिस पासून म्हणजे y अक्षावर असेल तरी सुद्धा हे अंतर सारखं आहे म्हणजे त्याचा x कोऑर्डिनेट 1 आहे आता पहा B चा y कोऑर्डिनेट हे अंतर हे माहिती किती अंतर आहे 4 हे y is equal to 4 therefore D is 1/4 आणि A चं अंतर हे एवढं किती आहे 10 म्हणजे A चा y कोऑर्डिनेट 10 आता पहा C आणि D C आणि D हे किती अंतरावर आहे हे पहा x is equal to 6 हे अंतर आहे 6 म्हणजे ओरिजिन पासून ते मोजायचं x अक्षावरील शून्यापासून हे अंतर 1 होतं आणि असं हे अंतर आहे 6 x is equal to 6 म्हणजे हे C आणि D दोन्ही पॉइंट
एवढ्या अंतराला बरोबर, आणि म्हणून दोन्ही पॉइंटचा एक्स कॉर्डिनेट 6, सी चा 6 आणि डी चा 6, आणि म्हणून आता सी चा वाय कॉर्डिनेट 4, किती अंतर 4, आणि डी चा वाय कॉर्डिनेट 10, and therefore the 6 4 आणि इथं 6 10, 6 4 आणि 6 10. तर अशा प्रकारे आपण हे कॉर्डिनेट काढलेले आहे. आता फिगर क्लिअर दिसते आपल्याला. ए बी सी डी चे कॉर्डिनेट आपल्याला मिळालेले आहे, म्हणून आपण लिहू शकतो therefore the coordinates of vertices म्हणजे अंतबिंदू of parallelogram are A equal to याचे coordinates जे आपण काढले 110, B equal to B चे coordinates 1 4, C चे coordinates आपण काढलेले 6 4, आणि D चे coordinates 6 10, आणि अशा प्रकारे आता आपल्याला coordinates मिळाले. आता काय काळामध्ये इक्वेशन्स ऑफ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स ऑफ पॅराग्राम आर फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ डायगोनल्स. आपल्याला डायगोनल्सचं जॉइंट इक्वेशन काढायचं, म्हणजे पहिले आपल्याला डायगोनल काढायचे आहे. आता पहा डायगोनल एसी, दिस इज डायगोनल एसी, डायगोनल एसी काय दिसते आपल्याला. डायगोनल एसी हा ए आणि सी या दोन बिंदूमधून पास होतो, आणि म्हणून आपल्या जवळ आपण पहिल्या दिवशी काही लिहिलाय फॉर्म्युला, ते फॉर्म्युला काय ठिकाणी आपण तो फॉर्म्युला दिला टू इक्वेशन ऑफ लाईन इन 2 पॉइंट्स फॉर्म. पाठ करा फॉर्म्युला फार म्हटलं, म्हणजे जेव्हा तुम्हाला 2 पॉइंट दिलेले आहे, 2 अंतर्बिंदू दिलेले आहे, तेव्हा फॉर्म्युला आहे y minus y1 upon x minus x1 is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. हा इझी फॉर्म्युला आहे, इक्वेशन आपला आहे. आता आपण जर ए आणि सी कडे पाहिलं, म्हणजे एसी डायगोनल, तर एसी हा डायगोनलचा ए हा अंतबिंदू आहे आणि सी हा दुसरा अंतबिंदू आहे. म्हणजे एसी ही लाईन ए आणि सी मधून पास होते, आणि एसी म्हणजे ए पहिला बिंदू x1 y1 याला म्हणायचं आहे x1 y1, दुसरा बिंदू एसी सी याला म्हणायचं आहे x2 y2, आणि म्हणून हा फॉर्म्युला पटकन लागू होते. And therefore equation of diagonal AC is equation of diagonal AC is formula to लिहायचा y minus y1 upon x minus x1 equal to y2 minus y1 upon x2 minus x1. Therefore y minus y1 पहा y1 ची किंमत y1 हे y1 ची किंमत 10, y minus y1 y minus 10, x minus x1 ची किंमत 1 is equal to y2 minus y1 y2 हा y2 ची किंमत 4,
y1 ची किंमत 10 म्हणजे 4 मायनस 10 y2 मायनस y1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1 x2 ची किंमत 6 x1 ची किंमत 1 x6 मायनस 1 y मायनस y1 ची किंमत 10 y मायनस 10 डिवाइडेड बाय x मायनस x1 ची किंमत 1 x मायनस 1 इक्वल टू y2 मायनस y1 ची किंमत 4 y1 ची किंमत 10 दिली. त्यानंतर x2 मायनस x1 ची किंमत 6 x1 ची किंमत 1 and therefore 6 minus 1 this is the equation of 9. Simplify this is y minus 10 divided by x minus 1 equal to 4 minus 10 is minus 6 6 minus 1 is 5 4 minus 10 minus 6 6 minus 1 equal to 5 आणि आता हे सिम्प्लिफाय करायचं. पहा काय म्हटलं आपल्याला या ठिकाणी हे इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं आहे. आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं. दिस इज 5y minus 50 पाच मल्टिप्लाय केलं 5 into y 5y मायनस 5 ने मल्टिप्लाय करा 10 ना -10 -50 इक्वल टू आता हे x minus 1 इकडे जातील -6 x minus 1 this is 5y minus 50 equal to minus 6x minus minus plus this is plus 6 therefore आता हे पूर्णचे पूर्ण या साईडला आणायचे -6x minus minus plus 6 आता आणि 5y minus 50 5y minus 50 आता हे इकडे आणल्यास इकडे -6x डाव्या साईडला +6x प्लस 5y -50 आणि हे इकडचे -6 इकडे इक्वल टू काय झालं +6x प्लस 5y -50 तसेच आहे आणि -6 आणि म्हणून सिम्प्लिफाय करा 6x प्लस 5y -56 इज इक्वल टू 0. तर हे इक्वेशन नंबर याला द्यायचा आहे आपल्याला इक्वेशन नंबर या ठिकाणी 3. आपण आता काढलं इक्वेशन ऑफ डायगोनल एसी. आता काढायचं आहे इक्वेशन ऑफ डायगोनल बीडी. Equation of diagonal BD. Therefore, equation of diagonal BD is BD. तसंच कोणता फॉर्म्युला तोच. आता इथं बीडी ह्या बिंदूंना जो पहिले बी हा सुरुवात झाला त्याला म्हणायचं आहे x1 आणि डी याला म्हणायचं आहे x2y. पहा किती सिंपल फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे y y1 therefore y y1 ची किंमत डिवाइडेड बाय x x1 x1 ची किंमत 1 परत y y1 ची किंमत 4 divided by x x1 ची किंमत x 1 equal to y2 y1 ची किंमत किती आहे आपल्याजवळ हे y2 ची किंमत आहे 10 y1 ची किंमत किती आहे 4
10 minus 4 y1 divided by x2 minus x1 x2 minus x1 x2 ची किंमत आहे 6 आणि x1 ची किंमत आहे 1 आणि याला आता सिम्प्लिफाय करा therefore this is y minus 4 divided by x minus 1 equal to 10 minus 4 6 6 minus 1 5 10 minus 4 is 6 and 6 minus 1 is 5 cross multiplying y minus 20 is equal to 6 into x minus 1 therefore y minus 20 is equal to 6x minus 6 आता हे मगासारखं या बाजूला घेऊन जायचं पण आपल्याला 6x हे प्लस पाहिजे आणि म्हणून मी असं लिहितो 6x minus 6 is equal to साइड चेंज जरी केली तरी चिन्ह तेच राहते आणि म्हणून आता 6x प्लस झालं and therefore 6x minus 5y 6x minus 5y minus 6 plus 20 is equal to 0 6x minus 5y minus 6 इकडे मायनस 20 तर तिकडे किती झाले प्लस 6 and now simplifying this is 6x minus 5y 20 minus 6 14 is equal to 0 हा झाला इक्वेशन 4 आणि म्हणून हे इक्वेशन 3 आणि 4 हे आहे डायगोनलचे इक्वेशन आणि आपल्याला त्यांचं जॉइंट इक्वेशन काढायचं आहे and therefore joint equation of the diagonals AC and BDEs diagonals AC and BDEs इक्वेशन 3 आणि 4 चा कंबाइंड इक्वेशन्स काढायचं आहे आणि त्याला म्हणायचं आहे जॉइंट इक्वेशन and therefore this is तर पहिलं इक्वेशन आहे म्हणजे तिसरं पहिल्या लाईनचं 6x plus 5y minus 56 दुसरं इक्वेशन आहे 6x minus 5y plus 14 and equal to 0 therefore आता मल्टिप्लाय करायचं 6x into 6x 36x 36x square मल्टिप्लाय केलं 36 x स्क्वेअर आता 6x ला मायनस 5 व्हायला म्हणजे 6 35 मायनस 30 6 35 xy प्लस 6x गुणिले 14 म्हणजे 6 चौक 24 अच्छा 2 6 1 6 6 2 8 14 84 84x प्लस झालं आता 5y ला असं पुन्हा मल्टिप्लाय तिन्ही पदांना पहिला आपण काय केलं 6x ला 6x ला मल्टिप्लाय केलं 36x स्क्वेअर 6x ला मायनस 5y ला 5 × 30 मायनस 30xy आणि 6x ने 14 म्हणजे 84x आता 5y into 6x this is 6 × 30 अधिक 30 xy अधिक 30 xy 6 × 30 xy त्यानंतर 5y into minus 5y 5 minus 25y square 5y into 14 14 70y म्हणजे अशा प्रकारे तिन्ही पदांना आणि आता मायनस 56 नी 6x मायनस 6x into मायनस 56
म्हणजे या ठिकाणी मायनस 6x 56 गुणिले 6 6 6 36 36 3 6 35 30 3 33 म्हणजे हे आले 336 336x त्यानंतर -56 ने +5 व्हायला 56 पंच 5 सख 30 5 सख 30 अच्छाले 3 5 5 25 28 280 हे झाले 280 म्हणजे काय काढलं आपण -56 गुणिले 6 केलं होतं आता मायनस मायनस प्लस झालं आणि 56 गुणिले 5 y आता -56 into 14 that is 56 into 14 याचा प्रॉडक्ट करा 14 सक 84 14 पंच 70 14 सक 84 4 हातचे आले 8 14 पंच 70 70 आणि 8 78 784 700 हा गुणाकार कसा केला आपण 56 गुणिले 14 आणि चिन्ह हे मायनस मायनस गुणिले प्लस मायनस परत पाहिजे परत 56 गुणिले 14 56 गुणिले 14 तर 14 सक 84 4 हातचे आले 8 14 पंच 70 70 आणि 8 78 आणि आता हे सिम्प्लिफाय करा तर या ठिकाणी टर्मिन x 36 x काय टर्मिन xy पाहता xy ची काय असते ती -30xy + 30xy कॅन्सल त्यानंतर टर्मिन y² -25y². आता पहा टर्मिन x मधील पदी हे पहा 84x -336x म्हणजे 336 -84 आजचा 1 16 6 6 -4 2 आणि 33 -8 म्हणजे 25 33 -8 25 कसे आले आजचा 1 13 -13 5 3 -2 किती आले 252 म्हणजे -252 x आता पहा y मधील